20 आणि 21 ऑगस्टला महाराष्ट्रात कुठे पावसाचा जोर जास्त राहणार आहे, कुठल्या भागात पावसाचा इशारा आहे आणि कुठे पावसाचा जोर कमी होणार आहे, तुमच्या जिल्ह्यात पुढचे 2 दिवस हवामान कसं राहणार आहे, चला बघूयात. पण त्याआधी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या गावात सध्या पाऊस कसा आहे ते. आता जी सर्वात मोठी बातमी येत आहे, देशात 13% पर्जन्य तूट. एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात. राज्यात सप्टेंबरमध्ये पावसाचा ओढ हा वाढणार आहे. बघू शकता हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे. आताची तारीख महत्त्वाची आहे. बघू शकता देशाच्या सध्या तब्बल 13% पर्जन्य तूट नोंदवली गेली आहे. एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे आगामी काळात ही परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा ओढ ही येणार आहे. बघू शकता सर्वात जास्त देशासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाने सर्वात मोठी दडी मारल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात सध्या तब्बल 13% पर्जन्य तूट ही पडलेली आहे. सर्वात जास्त नोंदवलेली गेली आहे. देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून एल निनोच्या सर्वात जास्त तीव्र प्रभावामुळे आगामी काळात ही परिस्थिती अधिक सर्वात जास्त चिंताजनक होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे सर्वात जास्त शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी सर्वात जास्त व्यक्त केलेले आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. नागरिकांनी सर्वात जास्त काळजी करू नये असे आव्हान हे देण्यात आलेले आहे. बघू शकता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचे हाल होत आहे. धरणे भरली पण अनेक भाग अजूनही तहानलेले आहेत. सर्वात जास्त बघू शकता जुलै महिन्यात राज्यात काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भारतामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची धरणे 100% भरली आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सर्वात जास्त राज्यातील बहुतांश भागात अद्यापही सरासरीपेक्षा अत्यंत सर्वात जास्त कमी पाऊस झालेला आहे. ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे उठूनही सर्वात जास्त गेले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील सर्वात जास्त अनेक तालुक्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यासारखा सर्वात जास्त झालेला आहे. बघू शकता आगामी सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे प्रशासन नागरिकांसाठी सर्वात जास्त शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त दुष्काळाच्या छायेमुळे शेतकरी संकटात पडलेले आहे. पावसाच्या सर्वात जास्त भरवशावरती सर्वात जास्त अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वेळेवर पेरण्या करून पिके घेतलेली होती. मात्र पीक वाढीच्या मुख्य पावसाच्या भरवशावरती अनेक ठिकाणी सर्वात जास्त काळात पावसाने दडी मारल्यामुळे उभी पिके करपू लागलेली आहेत. यामुळे पिकांवर मोठे संकट निर्माण झालेले असून शेतकरी वर्ग सध्या प्रचंड आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडलेला आहे. जर सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस झाला नाही तर राज्याला मोठ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागण्याची ही शक्यता निर्माण झालेली आहे. बघू शकता महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागांमध्ये हवामानाची स्थिती वेगवेगळी आहे. कोकणात मुंबई आणि पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सर्वात जास्त कोणताही अलर्ट नाही. आताची जी काही बातमी आपल्या समोर आहे, काही ठिकाणी हलक्या सरीचा शक्यता असून बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक घाटमाथ्याच्या परिसरातही पावसाने सर्वात जास्त विश्रांती घेतलेली आहे. काही भागात दमट वातावरण राहण्याची शक्यता असून जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांनाही सर्वात जास्त सध्या कोणताही अलर्ट नाही. बहुतांश भागात पुढील काही दिवस सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. खरीप पिकांसाठी पुरेसा पाऊस हा आवश्यक नसल्याने शेतकऱ्यांचे सर्वात जास्त हाल झालेले आहे. लक्षपूर्वक शेतकरी हे पावसाकडे लागलेले आहेत. बघू शकता आता विदर्भात अकोला, अमरावती आणि बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सध्या कोणताही अलर्ट नाही. काही ठिकाणी दमट वातावरण राहू शकते, मात्र मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. एकूणच राज्यातील 5ही विभागांमध्ये सध्या मोठ्या पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवस हवामानात चढ उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त पाऊस हा कमी होणारच आहे. त्यामुळे नागरिकांची
ही सर्वात जास्त हाल होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. बघू शकता सर्वात जास्त नागरिकांचे हाल हे होणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी ह्याची काळजी करू नये. आता पाऊस हा पडू शकतो. या कोणत्या देशामध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. आपल्या समोर आलेली बातमी आत्ताची जी काय ब्रेकिंग बातमी बघू शकता. आता सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही सर्वात जास्त कोणत्या ज्या देशांना आपल्या समोर आलेले आहे बघू शकता. सप्टेंबरच्या सुरुवातीला मोठा हाहाकार महाराष्ट्रावरती सर्वात जास्त धडकणार हे महाराष्ट्र संकट, सर्वात जास्त महासंकट. स्कायमेटचा थेट इशारा पहा काय आहे संकट. तर सप्टेंबरमध्ये एल निनोची स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. स्कायमेटच्या इशारामुळे महाराष्ट्रातील शेती, पाणीसाठे आणि खरीप पिकांबाबत चिंता वाढलेली आहे. आताची जी काय ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे, मी वाचतच आहे बघू शकता. आता जी काय बातमी आपल्या समोर आलेली आहे, माझ्या समोर आलेली आहे बघू शकता. सप्टेंबर महिन्याची सुरुवात होत असतानाच देशावर पावसाचे मोठे संकट ओढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेट आणि सर्वात जास्त पावसाचा आपला आधीचा अंदाज अचानक बदललेला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 70% दुष्काळाचा सर्वात जास्त धोका हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता होती, परंतु आता पाऊस पडूच शकणार नाही. स्थिती प्रचंड मजबूत होत असल्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमालीचा घटेल आता सर्वात जास्त अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा थेट फटका शेती आणि पाणी साठ्याला बसण्याची शक्यता आहे. तर पिके आता सर्वात जास्त बघू शकता, पिके हातात येण्याच्या सर्वात जास्त वेळी पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊ शकते. सर्वात जास्त असा धोक्याचा इशारा या नव्या अंदाजात देण्यात आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसू शकतो असाही हा सर्वात जास्त अंदाज वर्तवला जात आहे. सर्वात जास्त मान्सून सरासरीपेक्षा 6% कमी आहे. मान्सून सरासरीपेक्षा 6% कमी असेल असा अंदाज स्कायमेटने सर्वात जास्त एप्रिलमध्ये वर्तवलेला होता. म्हणजे यंदा पाऊस हा सर्वात जास्त नेहमीपेक्षा कमी पडेल. पावसाचा अंदाज 94% वर्तवला होता. एल निनोची स्थिती अधिक तीव्र होणे आणि सर्वात जास्त सकारात्मक हिंद महासागर विद्युत सर्वात जास्त स्थितीबद्दलची निश्चितता असल्यामुळे सर्वात जास्त उर्वरित मान्सून हंगामावरती परिणाम होण्याची शक्यता स्कायमेट वर्तवलेली आहे. सर्वात जास्त एल निनोची परिस्थिती अधिक तीव्र झालेली आहे. त्याशिवाय हिंद महासागर द्वीपबाजी सर्वात जास्त अग्निशामक सर्वात जास्त होऊ शकता. याचा परिणाम उर्वरित मान्सून हंगामावरती होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त पावसाचा इशारा 1 जून ते 31 जुलै दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा 13% कमी पावसाची नोंद झालेली आहे. स्कायमेट अंदाजानुसार सर्वात जास्त ऑगस्टमध्ये सरासरीच्या 74 सर्वात जास्त होऊ शकता. सप्टेंबरमध्ये 80% आणि होण्याची शक्यता आहे. स्कायमेटची सर्वात जास्त व्यवस्थापनीय संचालक सचिव सर्वात जास्त बघू शकता. तर सर्वात जास्त बघू शकता जतीन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा प्रभाव अधिक होण्याची शक्यता आहे, तीव्र होत आहे बघू शकता. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही स्थिती तीव्र श्रेणीतून अति तीव्र ही व्हेरी स्ट्रॉंग झालेली आहे बघू शकता. सर्वात जास्त 2023 मध्ये उद्भवलेल्या सर्वात जास्त एल निनोच्या परिस्थितीमुळे मान्सून अनियमित झालेला होता. त्यामुळे 2023-24 जूनमध्ये भारताच्या सर्वात जास्त एकूण धान्य उत्पादनात 6.1% घट झाली होती. परिस्थितीमध्ये गांभीर्य लक्षात घेता भारतीय हवामान विभागाच्या सर्वात जास्त IMDच्या अंदाजानुसार 2026च्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज 92% वरून कमी करून सर्वात जास्त झालेला आहे. 92% कमी झालेला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या सर्वात जास्त LPA 90% वर आणला. सर्वात जास्त सरासरी हवामान कार्यालयाने काय सांगितलेले आहे. IMDच्या अंदाजानुसार ऑगस्ट सप्टेंबर कालावधीत पाऊस सरासरीच्या 94% पाऊस हा कमी राहण्याची शक्यता आहे. तर बघू शकता भारताला 4 महिन्याच्या मान्सून हंगामात वार्षिक पावसापैकी 75.80% सर्वात जास्त पाऊस हा मिळतो. देशाच्या एकूण धान्य उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक हे उत्पादन आपल्याला भेटणार आहे. ह्यावेळेस कमी उत्पादन झालेलं आहे बघू शकता. 92%हून अधिक कमी झालेलं आहे बघू शकता. सर्वात जास्त मायनसमध्ये गेलेलं आहे. चाकणच्या समस्यावरती घोषणांचा पाऊस अंमलबजावणी कधी सर्वात जास्त पाटलांचा सवाल झालेला आहे बघू शकता. पाऊस हा पडत आहे. सर्वात जास्त पावसाचा जोर हा आपल्याला दिसतच आहे, परंतु पाऊस हा किती
हा कोणत्या जे काही देशामध्ये पडणार आहे, त्यामुळे सर्वात जास्त लोकांची जे काही पॅटर्न हा वेगळा झालेला आहे. पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळत आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी सर्वात जास्त पावसाची जोर हा दाखवला होता, परंतु आता जी काय पावसाची स्थिती आपल्या समोर निर्माण झालेली आहे, त्यामुळे पाऊस हा कमी दाखवला जात आहे. आता जी काय ब्रेकिंग बातमी, आता पुढची बातमी काय पण येऊ शकते आपल्या समोर. त्यामुळे सर्वात जास्त बातमीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता गडचिरोली सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आहे. गडचिरोलीमधून आलेले आश्रमशाळेत सर्वात जास्त कायमस्वरूपी रद्द सर्वात जास्त करण्याचा नियम आदिवासी विकास विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता पावसाची जी काही बातमी आपल्या समोर आलेली आहे, आत्ताची जी काही पावसाची बातमी आहे, बघू शकता महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी जी काही चिंता ही करू नये. नागरिकांना आता जी काही सर्वात जास्त महत्त्वाचा जो काय पॅटर्न हा सांगितलेला आहे, त्यामुळे सर्वात जास्त महाराष्ट्रावरती ही तूट पडलेलीच आहे. महाराष्ट्रावरती संकट आलेलं आहे. महाराष्ट्रावर गंभीर संकट. हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज, काय दुष्काळ सर्वात जास्त बघू शकता हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण राज्याची चिंता वाढलेली आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झालेली आहे. याबाबत सविस्तर माहिती आपल्या समोर जाणून घेऊया. सर्वात जास्त बघू शकता राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात पावसाचा तुटवडा पाहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. अशातच सर्वात जास्त हवामान विभागाच्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्राची राज्याची चिंता वाढलेली आहे. सध्या हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता कमी झालेली आहे. त्यामुळे आता आगामी काळात दुष्काळ सदृष्ट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती आपल्या समोरच आलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती ही चिंताजनक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ सानप यांनी केलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त 50% अधिक असल्याने शेतकऱ्यांना चिंतेत हे भर पडलेली आहे. जुलै महिन्यात काही पावसात सर्वात जास्त पावसात प्रमाणात हे पावसाची तूट भरून आलेली आहे निघालेली आहे. सर्वात जास्त बघू शकता ऑगस्टमध्ये परिस्थिती ही पुन्हा बदललेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. पावसाची मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वात जास्त शेतीला हा फटका बसणार आहे. आता ऑगस्ट महिन्यात नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना अपवाद वगळता राज्यातील अनेक भागात पावसाची स्थिती ही गंभीर असल्याचे हवामान आपल्या समोर सानप यांनी केलेले आहे. बघू शकता विशेषतः मराठवाडा आणि सर्वात जास्त बघू शकता जी काही विदर्भात सर्वात जास्त मोठा हाहाकार हा घडलेला आहे. भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी झाल्याने भागातील शेतकरी त्याचा थेट परिणाम होताच दिसत आहे. त्यामुळे सर्वात जास्त थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. बघू शकता संपूर्ण राज्यावरती दुष्काळाचे सावट झालेले आहे. काही भागात पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतीची अवस्था वाईट आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांच्या वाढीवरती सर्वात जास्त उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल अशी अनुकूल हवामान परिस्थिती ही दिसत नसल्याने सर्वात जास्त सानप यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना हा करावा लागण्याची शक्यता आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या ज्या भागांमध्ये पाऊस पडत आहे की नाही. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुण्यामध्ये काही जोरदार पाऊस चालू नाही आहे, एकदम असा हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा.